दादा, मी डीप लर्निंग बद्दल वाचत आहे, पण मला ते कळेल याची खात्री नाही. हे नियमित AI किंवा मशीन लर्निंग पेक्षा वेगळे कसे आहे? चांगला प्रश्न आहे. डीप लर्निंग हा खरं तर मशीन लर्निंगचा एक प्रकार आहे, पण तो थोडासा अधिक प्रगत आहे. मी तुझ्यासाठी सोप्या भाषेत खंडित करून सांगतो. प्लीज सांग ना. AI सिस्टीम डेटामधून कसे शिकतात हे तुला माहितीच आहे, बरोबर? हो. बरं, डीप लर्निंग हा AI शिकवण्याचा एक खास मार्ग आहे, ज्याला न्यूरल नेटवर्क असे म्हणतात. हे नेटवर्क आर्टिफिशियल न्यूरॉन्सच्या थरांसह आपल्या मेंदूच्या कार्य करण्याच्या पद्धतीची नक्कल करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. तर डीप लर्निंग टेक्नॉलॉजी नेटवर्क वापरतात का? नक्कीच, परंतु येथे एक गोष्ट आहे की डीप लर्निंग डीप न्यूरल नेटवर्कचा वापर करतो. याचा अर्थ न्यूरॉन्सचे आणखीन बरेच स्तर आहेत. जितके अधिक स्तर असतील तितके AI डेटामधील जटिल नमुने शिकता येतील आणि समजून घेता येतील. तर डीप लर्निंग मध्ये डीप म्हणजे बरेच लेयर्स आहेत. होय, नक्कीच. हे स्तर AI ला चित्रे किंवा ध्वनी यांच्यासारख्या जटिल डेटाचे लहान आणि लहान भागांमध्ये खंडित करण्यात मदत करतात, जेणेकरून ते सखोल स्तरावर नमुने ओळखू शकतात. उदाहरणार्थ, जर AI मांजरीचे चित्र ओळखण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिले स्तर कडा किंवा रेषा यांसारखे साधे आकार शोधू शकतात. जसजसा डेटा खोलवर जातो तसतसे AI कदाचित मांजरीचे कान, डोळे आणि अगदी फर यांसारखे अधिक जटिल नमुने ओळखू शकते. तर डीप लर्निंग AI ला स्तरांमध्ये पाहून गोष्टी समजून घेण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करते. होय, प्रत्येक स्तर AI ला अधिक समजून घेण्यासाठी मदत करतो. आपण मध्यभागी येईपर्यंत हे कांदा सोडल्यासारखं आहे, थर दर थर, जोपर्यंत वस्तूची खरी जाणीव होत नाही. म्हणूनच डीप लर्निंग हे चांगले आहे प्रतिमा ओळख, भाषा ओळख आणि अगदी भाषा अनुवादासाठी. डीप लर्निंग म्हणजे आवाज किंवा फोटोज ओळखणे यासारख्या गोष्टींमध्ये AI इतके चांगले का आहे? नक्कीच सांगतो. डीप लर्निंग हे आज AI इतके शक्तिशाली होण्याचे कारण आहे. हे अशा प्रणालींना अनुमती देते, गुगल फोटोज तुमच्या फोटोंमधील चेहरे ओळखण्यासाठी किंवा सिरी तुम्ही काय म्हणत आहात हे समजून घेण्यासाठी. या प्रणालींना जितका अधिक डेटा मिळेल तितके नमुने ओळखण्यात, अंदाज बांधण्यात आणि अगदी संगीत किंवा कला यांसारख्या गोष्टी तयार करण्यात त्यांना अधिक चांगले मिळेल. खूप अमेझिंग आहे. पण डीप लर्निंग फक्त चित्र आणि आवाज ओळखण्यापुरता नाही, तर ते कुठे अजून वापरले जाते? अरे अगदी, डीप लर्निंगचा उपयोग इतर अनेक क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ, सेल्फ ड्रायव्हिंग कार डीप लर्निंगचा वापर करते रस्त्यावरील वस्तू जसे की पादचारी, इतर कार आणि रस्त्यावरील चिन्हे ओळखण्यात. आरोग्य सेवेमध्ये डीप लर्निंग डॉक्टरांना रोग लवकर ओळखण्यासाठी एक्सरे सारख्या वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करण्यात मदत करू शकते. त्यामुळे डीप लर्निंग खरोखर AI ला जगाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि जीव वाचवण्यास मदत करत आहे, नाही का? होय, डीप लर्निंग AI ला अधिक हुशार आणि अधिक सक्षम बनवून अनेक उद्योगांमध्ये क्रांती घडवत आहे. हे हेल्थकेअर मधील निर्णय घेण्यापासून ते नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर शिफारसी साधण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये मदत करत आहे. वाह, डीप लर्निंग हे AI च्या भविष्यासारखं वाटत आहे. सर्व पॉसिबिलिटींचा विचार करणे रोमांचक आहे. हो नक्कीच. जसजसे डीप लर्निंग विकसित होत आहे तसतसे आपल्याला तंत्रज्ञानातील आणखीन अतुलनीय प्रगती दिसली आहे, ज्यामुळे आपली जगण्याची, कार्य करण्याची आणि जगाशी संवाद साधण्याची पद्धत बदलू शकते. डीप लर्निंग बद्दल सांगण्यासाठी धन्यवाद. आणि याबद्दल अजून काही डाऊट आला तर मला नक्की विचार. हो दादा.